सतीश आळेकर आणि डॉक्टर मोहन आगाशे म्हणजे मराठी रंगभूमीवर आजतागायत अभ्यासपूर्ण पद्धतीने नाविन्याचा शोध घेणारे दोन एव्हरग्रीन रंगकर्मी. दामू केंकरे यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सतीश आळेकर यांनी संहिता ते प्रयोग आणि डॉक्टर मोहन आगाशे यांनी मानसशास्त्र आणि अभिनय या विषयांवरची व्याख्यानं नव्या जुन्या रंगकर्मींसमोर दिली. संहिता ते प्रयोग हा काही नवा विषय नव्हे. अगदी पूर्वीचं बोलायचं झालं तर अलेक्झांडर जेव्हा भारतात येऊन गेला तेव्हा त्यांनी सोफोक्लेसची नाटक बघूनच तो आलेला होता. आणि तेव्हाही संस्कृत नाटकं आपल्याकडे कदाचित चाललेली असतील. त्याचं एक टेक्स्ट होतं, त्याचा परफॉर्मन्स होता. तर टेक्स्ट टू परफॉर्मन्स याच्याबद्दलचं थोडंसं बोलत असताना एखाद्याला नाटक जे सुचतं ते सुचल्यानंतर त्याचा प्रवास रंगभूमीवर आणण्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्याबद्दलची जी काही थोडीफार निरीक्षण आहेत त्याबद्दल सांगता येईल. आता तेंडुलकरांनी जी रंगसूचना दिलेली आहे ती एवढीच आहे. खांद्यावर उपरणे टाकून सूत्रधार कीर्तनाकारासारखा येतो, जेहत ते कालाचे ठाई वगैरे म्हणतो. ताशे वाजंत्रीच्या गोंगाटात पुढचं ऐकू येत नाही, त्याचे हावभाव दिसत राहतात. आख्यान लावलेलं आहे. रंगमंचावरची 4 सोडून इतर माणसे आता आख्यानाचे श्रोते होतात. 4 जण कीर्तनात साथीदार म्हणून राहतात. आतून काही ब्राह्मणी येऊन श्रोत्यात बसतात. नाना फडणीस किंचित नाचत येतात. हातात एक फूल धरून उभे. खुणीनं नाना बसा बसा म्हणतात. आता वाजंत्रीचा आवाज बंद. उच्चासनावर नाना, खाली सर्व. नाना स्त्री वर्ग निहाळत आहेत. ही रंगसूचना तेंडुलकरांनी लिहिलेली आहे. आता या रंगसूचनेचं रूपांतर करताना याच्यामध्ये शब्द तितका महत्वाचा नाही, पण दृश्य अशा पद्धतीनं या सगळ्या अवकाशामध्ये काय म्हणतात अरेंज केली जातात की लक्षात राहतो की कीर्तन चालू आहे का नाही लक्षात राहत नाही. कीर्तनाची लावणी होते, लावणीचं कीर्तन होतंय. काहीतरी समथिंग इज रॉटन आणि एक काहीतरी या गमतीमधनं काहीतरी गंभीर घडणार आहे हे सतत कायम लोकांच्या लक्षात राहतं. कीर्तनात लोक दंग होत नाहीत, प्रेक्षक कीर्तनात दंग होत नाहीत, पुढच्या प्रसंगाची उत्सुकता लागते. तर असा टेक्स्ट टू परफॉर्मन्स असा प्रवास की पाठ्य ते संहिता ते प्रयोग हा प्रवास हा प्रत्येकाच्याला वाटायला वेगळा आहे. तो प्रत्येक नाटककार आणि प्रत्येक दिग्दर्शक हा आपल्या पद्धतीने करत असतो. ज्या पद्धतीची आम्हाला सवय होती, ज्या पद्धतीने आम्हाला करता आला त्या प्रवासातले हे काही तुकडे. आपण सर्वच जण आपली सुरुवातच आयुष्याची अभिनयानं करत असतो. साधारण 3-4 वर्षाचा असा कुठलाही मुलगा किंवा मुलगी मला माहिती नाही की जे आपल्या अभिनयांनी इतरांना प्रभावित करू इच्छितात. फक्त ते त्यांच्या मर्जीवर अवलंबून असतात आणि त्यांना वाटतं तेव्हाच ते करतात. त्यांच्या मागे लागून दाखव ना काकांना करून असं म्हणतात तर ते अजिबात अभिनय करून दाखवतात. त्यामुळे लोक मला जेव्हा विचारतात की तुम्ही अभिनय पहिल्यांदा शिकला का डॉक्टर, तर याचं प्रश्नाचं उत्तर साधं असं आहे की डॉक्टर शिकायला फार पुढचा काळ यावा लागतो, अभिनय आधीच सुरू होतो. दुर्दैवाने ही सवय पुढं लोक केवळ स्वतःच्या फायद्याकरता वापरतात आणि आम्ही काही थोडे लोकच असे आहोत की ती दुसऱ्यांच्या फायद्याकरता वापरतो. बाकी सर्व लोक प्रत्यक्ष जीवनात अभिनय करतात म्हणजे घरी, ऑफिसमध्ये, मित्रांसमोर वाईट नाटक बघितलं इंटरेस्टिंग होतं असं सांगण्यात अभिनयाचा सर्वस्वी वापर स्वार्थासाठी करतात. आम्हीच केवळ असे आहोत की लोकांना सांगून करतो की आत्ता आम्ही करतोय तो अभिनय आहे. याचं एक घडायचं दुसरं मानसशास्त्रीय कारण असं आहे की ज्या मुलीवर मी प्रेम केलं ती एकदा म्हणली की वा फारच अभिनय चांगला करता. म्हणजे मी जेव्हा खरं काहीतरी करतो तेव्हा तो लोकांना अभिनय वाटतो आणि जेव्हा मी खोटं करतो तेव्हा त्यांना ते खरं वाटतं. हे लक्षात आल्यामुळे अभिनय हेच करावा असं मी ठरवलं आणि मुलीचा नाच सोडला. पण भूमिकेत शिरणं म्हणजे तुम्ही हातात एक हिस्टेरिकल किंवा हिस्ट्रियॉनिक असलेली पर्सनॅलिटी असते. मग आता आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक प्रकार असतात. आजाराचं नाही, आपल्याला जर आजार झाला तो कुठल्या स्वरूपाचा होईल हे आपलं व्यक्तिमत्व काय आहे याच्यावर खूप अवलंबून असतं. म्हणजे काही लोकांचं डिप्रेसिव्हच असतं सगळं,
काही लोकांचं बायपोलरच असतं. नाही काही सगळ्या उठल्या उठल्या आपला आनंदी असतो मनुष्य, काही कारण नसताना. हां, किंवा उठला की दुःखी असतो आणि जसा दिवस दिवस सूर्यवर येईल तसं बरं होत जातं त्याचं काम. याला बायपोलर. किंवा काही शिझॉइड, एकलकोंडे असे लोक असतात, हे चांगले नट होतात. काही त्यातले खूप चांगले नट असतात. हिस्ट्रिऑनिक म्हणजे आहे त्याच्यापेक्षा सारखं मेलोड्रामा केल्यासारखं जे वागतात. म्हणजे भेटला मला सती भेटला, हाय सती, अशा करून तर ह्या मूळच्या व्यक्तिमत्वाचे जे काही प्रकार आहेत ते वापरून कुठल्या तऱ्हेची कास्टिंग करताना मला वाटतं हे लोक, आणि मला अनुभव काय जास्त करून लेखक येत नाही. म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की सतीशच्या महामिरान आणि बेगम बरो या नाटकातनं मी जेवढं शिकलोय तेवढं सायकियाट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये शिकलेलं. सध्याच्या फास्ट फूडच्या जगात क्षणात स्टार बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना या खोट्या स्टारडम पाठची खरी बाजू दाखवणारी ही व्याख्यानं खरंच कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांना शुभेच्छा देऊया आणि आता इथे निरोप घेऊया. पुन्हा आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.